नवीन वर्ष जवळ येते आणि तुम्ही न्यू इयर रेझोल्यूशन्स घेण्याचा विचार करत असाल तर थांबा. माझी थेट विनंती आहे, कोणतेही नवीन वर्षाचे संकल्प करू नका. हे ऐकून धक्का बसेल, पण ही एक पद्धतशीर गैरसमजूत आहे. आकडेवारी खूप काही सांगते. एका विस्तृत अभ्यासानुसार जवळपास 91% न्यू इयर रेझोल्यूशन्स अयशस्वी होतात. म्हणजे 10 पैकी 9 लोक आपले संकल्प पूर्ण करू शकत नाहीत. इतक्या मोठ्या अपयशाच्या दरावर आधारित कोणतीही गोष्ट इतकी लोकप्रिय कशी असू शकते? यामागे सोपं कारण आहे. अनेक मोठे व्यवसाय आणि कंपन्यांना ही न्यू इयर रेझोल्यूशनची संकल्पना कधीही संपू नये असं वाटतं. ते यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करतात. आरोग्य, आहार, स्मार्टवॉच कंपन्यांची जानेवारीतील विक्री 20 ते 30% वाढते. काही कंपन्या तर 6 महिन्यांची कमाई फक्त जानेवारीत करतात. ही नवीन सुरुवात करण्याची आशा ग्राहकांच्या खरेदीशी जोडली जाते. MITच्या न्यूरोसायंटिस्ट एन गॅब्रियल यांच्या अभ्यासानुसार आपल्या सवयी आपल्या मेंदूच्या तार्किक भागात नाही, तर बेसल गँग्लिया नावाच्या खोलवर असलेल्या भागात तयार होतात. हा भाग स्वयंचलित क्रिया नियंत्रित करतो. आपली इच्छाशक्ती हा एक मर्यादित मानसिक स्रोत आहे, जो सवयी बदलण्यासाठी पुरेसा नसतो. तुम्ही स्वतःला 10 वेळा जिममध्ये जाण्यासाठी जबरदस्ती केली तर बहुधा तुम्ही 10 वेळा अपयशी व्हाल, कारण तुम्ही फक्त इच्छाशक्तीवर अवलंबून आहात. वर्तनशास्त्रानुसार सवयी म्हणजे मेंदूने ऊर्जा वाचवण्यासाठी तयार केलेले स्वयंचलित मार्ग. याला हॅबिट लूप म्हणतात. संकेत, कृती आणि बक्षीस. मग प्रभावी आणि शाश्वत बदल कसा घडवून आणायचा? याचा संबंध केवळ तुमच्या वैयक्तिक इच्छाशक्तीशी नसून तुमच्या परिसराच्या आणि सामाजिक संरचनेच्या डिझाईनशी आहे. कल्पना करा, तुम्ही 4 असे मित्र बनवले जे नियमितपणे शारीरिक क्रिया करतात. 6 महिन्यांत तुम्ही आपोआप सक्रिय झालेले दिसाल. संशोधने आणि सामाजिक मानसशास्त्राचे अभ्यास दर्शवितात की आपले सभोवतालचे लोक, आपले सामाजिक वर्तुळ आणि आपले वातावरण आपल्या सवयींवर प्रचंड प्रभाव टाकते. याला सामाजिक प्रभाव किंवा पर्यावरण रचना असे म्हणतात. दुर्दैवाने लोकांना इच्छाशक्तीच्या नावाखाली चुकीच्या मार्गावर नेले जाते आणि बदलाची खरी यंत्रणा कोणी शिकवत नाही. कृती आणि सवयी बदलण्यासाठी केवळ प्रबळ इच्छा नाही, त्यासाठी आपल्याला आपल्या पर्यावरणाची आणि सामाजिक संदर्भाची पुनर्रचना करावी लागते. म्हणून या नवीन वर्षात मोठे काल्पनिक संकल्प करण्याऐवजी आपले वातावरण आणि आपले सामाजिक वर्तुळ कसे अनुकूल बनवता येईल याचा विचार करा. खरा आणि चिरस्थायी बदल आपल्या आतून केवळ इच्छेने नव्हे, तर आपल्या सभोवतालच्या रचनेतून आणि योग्य प्रणालीतून होतो.